नमस्कार मित्रांनो, तर आमच्याकडे सध्या चालू आहे कांदे काढायचं काम आणि मी लगेच पाणी पिण्यासाठी हंडा भरून आणला आणि त्या हंड्यावरती लगेच आंब्याची पानं बांधून आणि हंडा झाकून दिला. तर इकडे उपट्यावाले माणसांनी म्हणजे कांदे काढणारे माणसांनी कांदे उपटताना खूप सारे कांदे मागे सोडलेले आहेत आणि काही तर ठिकाणी कांदे उपटलेच नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप सारं नुकसान होतं. त्यांना वैतागून आमच्या घरच्यांनी लगेच कुदळ्या घेतल्या आणि प्रत्येक वाफ्यामध्ये जाऊन कांदे जमा केले आणि जवळजवळ 2.5 जाळी इतके सारे कांदे जमा झाले. त्याच्यानंतर लगेच मी बकरांना पाणी वगैरे घेऊन आलो. बकरांना पाणी वगैरे पाजलं. म्हटलं आता काय करू, तर आजीकडे गेलो. तर आजीकडे बसले होते जेवत. तर म्हटलं आजी बघू, म्हटलं काय काय भाजीपाला आहे. बघतो तर आयानी मस्तपैकी गिलक्याची भाजी त्याला रस्सा धरला होता आणि इकडे मस्तपैकी लसणाची चटणी आणि गव्हाच्या भाकरी होतो. मग काय म्हटलं, मी तर तेव्हाच जेवलो, त्याच्यामुळं मग म्हटलं मी नाही आता जेवत, नंतर जेवल. आणि इकडे चालू आहे लोकांचं कांदा काढायचं काम. तर मग इकडे तुम्ही बघत असाल, इथे माणसं काढतायत उपट्यावले कांदे. कांदे कापून ते या ठिकाणी जाळ्यामध्ये भरतात आणि आम्ही लगेच त्या जाळ्या उचलून तिकडे आम्ही कांद्यांची घोडी मारलेल्या आहे, त्याच्यावरती आम्ही हे सर्व कांदे जाऊन टाकतो आणि कांद्याच्या पातीने झाकून देतो. तर तुम्ही कशाप्रकारे साठवता कमेंट करून सांगा.